अहो तुमचा यावर्षी फ्लोरामिक्सचा अनुभव सांगा. आम्ही यावर्षी जेव्हा शेणखत टाकायचं होतं तेव्हा साहेबांनी मला 2 टन दिलं होतं. 6 प्लॉट आहेत. 6 प्लॉटापैकी या प्लॉटला मी टाकलेले. इथं जवळजवळ माझे 6 ते 7 प्लॉट म्हणजे झाड मर रोगायला आले होते. एका झाडाला मी 250 ग्रॅम टाकलेले. त्या झाडामुळे मला आज बी माल कमी करता येईल. 3 वेळेस सिलिंग झाली तरी मालच चालू आहे. आणि विशेष म्हणजे जे झाड पिवळं पडलं होतं ना त्याचा माल बी अजून जसा तसाच आहे. किडीच्या बाबतीत किडीच्या बाबतीत ते अजून मी फक्त महिन्यापासून एखादा स्ट्रीपला स्प्रे मारतो. ते काही गरज आलीच नाही. तेलाचं प्रमाण कसं वाटतं? तेल्या चौबाजूला तेल आहे. माझ्याकडे आला नाही असा नाही, मोजून 2-3 झाडांवर तेल आला होता. जवळजवळ नाही सारखाच आहे. तुमच्या आतापर्यंतच्या म्हणजे जे अनुभव आहे जेवढे मागच्या 5-6 वर्षाचा ऑलरेडी कल्चर चांगलं आहे. ते झाडाची परिस्थिती बघा. झाड जर तुमचं 4 वर्षाचं असेल तर डोस वाढवून घ्या. 6 वर्षाचं असेल ते वाढवून घ्या. आमचं काय 3ऱ्या वर्षाचं झाड होतं. मी जवळजवळ त्यांना इकडे 250 ग्रॅम इकडे 250 ग्रॅम देऊ शकतो. या बागेमध्ये आपण फ्लोरामिक्स वापरलेलं नाही. आपण बघितलं तर अशी सुरुवातीच्या अवस्थेमध्ये झाडाची तिकडे त्याला माल आहे आणि इथं झाड मेलेलं आहे. तर किती म्हणजे बदल वाटतो? मोठा फरक आहे. त्याला आपण वापरलेले त्याच्यात असं याच्यापेक्षा थोडं गेलेलं होतं झाड. ते वापरलं त्याला आज माल आहे. याला वापरणं हे पूर्ण गेलेलं आहे. म्हणजे मर रोगासाठी चांगल्या 100% फायदा होऊ शकतो शेतकऱ्यांना. प्रत्येक शेतकऱ्यांनी तो प्रयोग करायला काही अडचण नाही. अनुभव आले की तुम्ही ऑटोमॅटिक सांगा. आता या बागेमध्ये सुद्धा बाकीच्या कीड रोगाचं आहे ना, याच्यात, याला नष्ट चांगले, त्याला 3 अटॅक कमी आहे. याला 3 अटॅक आहे. मिलिवा याचं बाईटचं पण दिसतं मला. बरोबर. बाईट पण तो प्रकार त्याच्या कल्चरचा सर्वांगीण फायदा झाला. धन्यवाद.